गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सुजय, अगं ये सुजय, पुष्पे, काय करायचं बाई या पोरीना? तालमीच्या वेळेस कुठं काय फिरतात काय माहितीये. अगं ये पुष्पे, काय या पोरी राहिलं तालमीचं नुसतं भटकत असतात. अगं तालीम घ्यायची पोरीनो आणि तुम्ही आपलं खिदळत फिरालेसा. अगं सीझन नाही का आला जवळ? हा, आपल्याला तयारी करायला पाहिजे बाई सगळी. हा, अजून त्या दोघी कोण आल्याच नाही. त्या कोण ग ती नवीन मुलगी तू आणल्यास? त्यावर पुरी नाही आल्या, येणारच की, येतो म्हणला तरी. अगं तोपर्यंत तुम्ही तर तालीम चालू करा की ग. काय खोल्याने भटकत फिरायलायसा? माहिती आहे ना व? अगं तुम्हाला 10 वेळा सांगते मी, सीझन आलाय पोरीनो, आपल्याला पूर्ण तयारी करायला पाहिजे ग. हा, होय अक्का, तुम्ही घ्या की तालीम आमची. अगं मग बोलवले कशाला? तुम्हाला इकडं राहणं माळात नाही फिरायला बोलवलंय काय? काय खिदळत फिरतासा पोरीनो? अगं ते गोंदा दाखा आला नाही अजून म्हणते मी. अगं अक्का, कोणत्या दादा येईल बघ, पण बाबा गेलाय त्याला बोलवायला. काय गेलाय आणि काय? हे बघ अक्का, आलाच बघ, नाव घेतलीस आणि हजर झाला बघ. 100 वर्ष आयुष्य आहे बघ तुला. अक्का आता तुझी आठवण काढत होती. अगं खाल्लेल्या मिठाला आणि दिलेल्या शब्दाला जाण्याची जात आमची कलाकारांची ग. अक्का करायचं का चालू? अरे गजुदा फोड की नारळ. अरे फुकट वाया चालली वेळ, आवरा पटकन नारळ फोडा, आपली तालीम चालू करूया. होय होय लगेच. अरे तो मानाचा फेकला तरी का तुझी गोंदाला? हा करा सुरुवात. या या ग पोरीनो.
शिकवली अगं 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 सुजे अगं ह्यो पाय नव पुढं हा पण त्या दोघींचा पाय कसा आहे बघ अगं तोड्यावर जरा लक्ष दे की ग कुठं ध्यान तुझं हा बघ मी दाखवते तुला ह्यो पाय आहे ना अगं ढोलकीच्या तालावर एकदम बरोबर पडला पाहिजे ग लाव रे चालू कर बास करा पोरीनो आता झालं आजच्या पुरतं एवढं बास आहे आणि उद्या लवकर यायचं आजच्यासारखा घोळ करू नकोसा बायानो आणि अजून बिगदा ठरवायची आहे हा या उद्या लवकर काय ते ठरवूया पटपट आपली तयारी झाली पाहिजे बायानो आणि काय रे गोंदा चंद्राची तब्येत बरी आहे ना चौथा महिना लागला या तिला अगं बाई 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 करायला सांगितले डॉक्टर होय चांगली गोष्ट आहे बाबा हा आनंदाची गोष्ट आहे आणि तुला घराकडे बोलवली बघ बोलवल्या हा. येते येते की मी बरं येऊ काय हा ये आणि येऊ द्या लवकर हा, ये. अजिबात वेळ करू नका पोरांनो यायचंय मग. हा गजेदुआ उद्या लवकर यायचं आजच्या सारखं नको बाबानो हा पोरांनो बाबा येऊ या. का आणि ते बघ ते वगनाट्याचं वगात चांगलं काम करायला पाहिजे बघ तुझ्या जागी मला डुलकी सोडून वगात यायला पाहिजे याला बी घे जरा वगात हा अक्का जसं सांगत्या तसं वगनाट्य बसून या बाबांनो ऐकत्या ती पोरं ऐकत्या ती वगात का नाही डुलकीचा तोडाच देणार आहे तू मस्ती मग काय झालं की मग काय तुम्ही आहे म्हटल्यावर काय बघताय बरं अक्का हा. येऊ काय हा, या. जातो जरा हा. चंद्रीला दवाखान्याला पण वय वय बाबा घेऊन जा हा. घेऊन जा घराकडे येते गे आणि या सकाळी लवकर हा, येते. हा वेळ करू नका बाबानो हा हा या बर बघ तेवढं साहित्य तेवढं हात ठेवा जावा बाबानो जावा पटापटा बरं. हा जाग्याला व्यवस्थित ठेवा आणि पोरी सकाळी आल्या म्हणजे आणि लवकर उठून आपल्याला बी आवराय पाहिजे हा शिस्तात घेऊन जावा ठेवा तिथं आतल्या खोलीत हा अरे तिकडं कुठं तिकडच्या आतल्या खोलीत घेऊन ठेवा जा अरे पोरांनो हाय बाई पोर आतल्या म्हणजे ह्या खोलीत चाललाय वय तुम्ही ठेवा जावा तिकडं आतल्या खोलीत शिस्तात जावा रे पोरांनो बाबा साहित्य लय सांभाळायला लागतंय कवाच्या काय गेल्या ती सुकाळी जी कवाच्या कवा पाठवलंय चंद्रिकाकडं अजून यायचा पत्ता नाही यांचा कुठं मेला ते
हरामखोरानो, मी सांगितलेलं कामाचं काय केला का? फुकट डोसाला मिळते साहेब म्हणून गोळा झालायचा. साहेब चंद्रिकेला लय समजायचा प्रयत्न केला मी. ते लई बाई स्वाभिमान आहे साहेब. म्हणते कशी की ही कलाकाराची औलाद आहे, तुटणार पर वाकणार नाही. असं म्हणते. होय. ते बघून घेतो मी काय करायचं त्याला. मला पण सरपंच लुकडे म्हणतात. या लुकड्याच्या नजरेत आलेली शिकार सहजासहजी सुटत नाही. अशी फुलं लय कुचकरल्यात, मग ह्या फुलाला कुचकरायचं का अवघड आहे? काय पण होऊन दे, चंद्रिका माझी झाली पाहिजे. किती पण किंमत मोजायला लागून दे. पर साहेब बाई ते लई तयारीची आहे. आमटीला तेल नाही पर त्याने खान फोडला आमचा. आता मलाच काय तर करावं लागणार. सालीनं लई तडपोल्या तिनं. साहेब तुझा नवरा कोणत्या आमच्या जायचं अडकना. अरे कसा अडकल रे? तुझ्या जाळ्यासनी भोक पडल्यात भोक. नाही त्या चंद्रिकेला माझ्या ईशावर नाचवलं तर माझं नाव सांगणार नाही बाजीराव लुकडे. आणि मी सांगते तेच करायचं. बघा साहेब काय करतो ते. अरे गोंदा, यंदा चंद्रिका आपल्या पडात नाही बघ. आणि तिची लय कमतरता भासणार आहे. काय करायचं? काय करायचं बघितलं. हा अरे परिस्थितीच तशी आहे, तुला तर माहितीच आहे. होय. तो सरपंच तर सारखं पैशाला तगादा लावला आहे बघ. हा आपण त्या सरपंचाचे पैसे काढायची काय गरज होती गोंदा? अरे तुला तर माहितीच आहे हा या कोरोनानं किती हाल केलं कलाकारांचे. बरं. हाताला काम नव्हतं, कार्यक्रम हा. नव्हतं, ना इलाजानं काढायला लागले बघ पैसे त्याचे. होय ते समज बरोबर आहे, पण या कोरोनानं लय हाल केलं बघ रे कलाकारचं. काय करायचं? हे बघ ते परमेश्वर आहे की करेल समजा. ठीक हा चल आता वाट बघत असतो. चल चल. अरे बोद्या, हे डबरा घेऊन कुठे निघालाय? अरे याला डबड नाही, डुलकी म्हणते डुलकी. कलाकारांची अस्मिता आहे ही. बर ते राहू दे. उद्या माझा वाढदिवस आहे. तुझा तमाशाचा कार्यक्रम व्हायलाच पाहिजे. अरे बाबा ती आमची अक्का आहे की फडाची मालकीन, तिला जाऊन विचार जा. ए ते राहू दे. तुला माहित आहे ना आम्ही माणसं कोणाची आहे? सरपंचाची. उद्या कार्यक्रम व्हायलाच पाहिजे आणि ते बी फुक्काट. अरे आमची मालकीन आहे की फडाची मालकीन. बघितलं? हे बघ कार्यक्रम तर होईलच आणि तो बी अगदी जंगी होईल. पण फुकट ते कसं आहे? अरे कलाकाराला बी पोट आहे म्हटलं. ए ते बाकीचे आम्हाला माहित नाही. उद्या कार्यक्रम व्हायला पाहिजे म्हणजे व्हायलाच पाहिजे, नाहीतर हे तुझं डबडं. अरे 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 काय करतो जे? अरे ही आमची कलाकाराची अस्मिता आहे रे. कोण करतोय तो आम्ही? वोट 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 गोंदा वोट वोट बाबा. चल गोंदा.
अरे अरे, हे काय करतोयस? एखाद्या गरीब कलाकाराचा अपमान करू नकोस. आज ते आहेत म्हणून कला जिवंत आहे. ज्या मातीत तू उभा आहेस ना, त्या मातीला सुद्धा कलेचा सुगंध आहे. परत जर या कलाकाराच्या नादाला लागलास ना, जसं ह्या ढुलकीवर थाप पडते ना, तसं तुझ्या गालावर थाप पडेल. चल हालीत ना. साहेब, लई लई उपकार झाले हो तुमच्या आमच्यावर. आज जर तुम्ही नसता तर आम्हा कलाकारांचं काय झालं असतं? अरे, ह्या महाराष्ट्राने अनेक कलाकार घडवलेत. त्या कलाकारांची इज्जत आम्ही नाही करायची तर कुणी करणार? जावा तुमच्या कामाला. चल गोविंदा, येतो. बाबा फोन उचला. बाबा फोन उचला बाबा. आनंदाची गोष्ट आहे बाबा, फोन उचला लवकर. हॅलो, हा बाबा. बाबा, मी UPSC परीक्षेमध्ये पास तर झालोच होतो, पण आज एकदम आनंदाची बातमी तुम्हाला बोलतोय मी. आज मी कलेक्टर झालो बाबा. होय बाबा, खरोखर खरंच. आणि आज आईचं आणि तुमचं स्वप्न मी पूर्णपणे साकार केलेलं आहे बाबा. आज सगळ्यात तुमच्या हा बाबा. होय बाबा, आता कधी तुम्हाला येऊन भेटीन असं झाले. आता तुमच्याकडे निघतोय बाबा. होय बाबा, किती दिन झाले. येतोच बाबा. हा बाबा.